नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. मी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदरच हे स्पष्ट करू इच्छितो की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही. BJPचा तर मुळीच नाही. फडणवीसांचा समर्थक नाही. तरीसुद्धा ही पोस्ट करतोय त्याच्यामुळं मी आधी स्पष्ट केलं आहे. तुम्ही खरं माना किंवा न माना. 2 दिवसापूर्वी अत्यंत हृदयद्रावक आणि मनाचा संताप उडवून देणारी अशी घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडली. भोर तालुक्यामध्ये गुन्हेगाराची जात कोणतीही असेल, पीडितेची जात कोणतीही असेल, त्याच्याशी घेणं देणं नाही. गुन्हेगाराला जात नसते हेही तेवढंच खरं आहे. आता अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायला लागल्यात जातीयवादी. त्या वाचूनसुद्धा मन सुन्न व्हायला लागलं आहे की काय विकृती दडली आहे प्रत्येक माणसामध्ये. अनेक जातीमधल्या लोकांकडून गुन्हे झालेले आहेत. ठराविक जातीच्याच लोकांनी गुन्हे केलेत असं नाही, म्हणून गुन्हेगाराला जात नसते हे खरं आहे. परंतु तरीही पोस्ट सोशल मीडियावर टाकण्याचे कारण काय? आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी आत्तापर्यंत राजकीय लोकांनी बाईट दिल्यात त्यांनी एकाच उद्देशानं बाईट दिल्यात आणि शेवटी त्यांच्या बाईटचा मतितार्थ एवढाच आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. बस संपलं. एवढीच खुमखुमी. या गुन्हेगाराचा चौरंग करावा, गुन्हेगाराचे हातपाय तोडावेत, गुन्हेगाराला चौकात फाशी द्यावं, गुन्हेगाराला हालहाल करून मारावं, हे कायद्यात बसतंय का? याची घटनेत तरतूद आहे का? तसा मुख्यमंत्र्याला अधिकार आहे का? तसं याच्यापूर्वी कुणी केलेलं आहे का? याच्यापूर्वीच्या गृहमंत्र्यानं कुणी केलेलं आहे का? मग याच मुद्द्यावर गृहमंत्र्याचा राजीनामा मागणारे क्यू येते त्यांच्या बुद्धीची, आहे का नाही? यायलाच पाहिजे. अरे लोकांना काहीतरी खरं वाटावं. एवढा द्वेष तुमच्या मनामध्ये खचाखच भरलेला आहे की ठीक आहे, त्याला गृहमंत्र्याला आपण राजीनामा घेऊ आणि दुसरा त्याच्या जागी नेमू. त्याला फाशी द्यायचा अधिकार आहे का? त्याला त्याचा चौरंग करायचा अधिकार आहे का? असं जर करायचं असेल तर कायद्यात बदल करावा लागेल. आणि कायदा बदलायचा असेल तर घटनेत बदल करावा लागेल. आणि ते तर मग भयानकच अतिताईन संताप आहे तुमचा. थोडी जरी दुरुस्ती करायची म्हणलं तर संविधान धोक्यात आलं, घटना धोक्यात आली. याच्यात काही कालानुरूप बदल करायला पाहिजेत का नाही? काय मत आहे तुमचं? सांगा, करा कमेंट की अशा बलात्कार करून हत्या करणाराला चौरंग करावा किंवा भर चौकात फाशी द्यावं त्या पीडितेच्या कुटुंबासमोर. असा घटनेत बदल केला तर काय हरकत आहे? पण नाही जमत. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानं राजीनामा दिला की सगळ्याला शिक्षा मिळाली, संपलं. बाकी काही नाही. खुमखुमीच तेवढी आहे. हे योग्य वाटतंय का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीला गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री दुसऱ्या कुणी नाही बरं का, दुसरं कुणीच नाही. बाकी सगळं मंत्रिमंडळ चांगलं आहे, सरकार चांगलं आहे. गृहमंत्री वाईट, मुख्यमंत्री वाईट. मग त्याला तर काय उपमा देते ते तर विचारूच नका. काय अक्कल पाजळायला लागलेत ते विचारूच नका. म्हणूनच मी म्हणतोय की तुम्ही व्हा ना एकदा. तुमच्यामध्ये खुमखुमी आहे, तुमच्यामध्ये गुरमी आहे, तुमच्यामध्ये जर तेवढं सामर्थ्य आहे तर लोकमतातून निवडून या ना. तो जसा आलाय तसं त्या पद्धतीनं तुम्ही या. पण बाईट देऊन आणि पोस्ट टाकून कशामुळं लोकांना बेजार करायला तर तुम्ही बेजार व्हायला लागलात विनाकारण. तसं घडण आता गेलं आहे का नाही? तुमच्या जन तर काही शक्य होईना. म्हणूनच मी आधी सांगितलं की मी त्याचं समर्थक नाही. परंतु त्याला केवळ टार्गेट करणं हे द्या ना सोडून. द्या सोडून. नाही तर बदल करून दाखवा, काय हरकत नाही. कुठलाही मंत्री मंजूर आहे, कुठलाही मंत्री आम्हाला मान्य आहे. गृहमंत्री त्यानं कारभार करून दाखवावा, त्यानं चौकामध्ये फाशी देऊन दाखवावी. म्हणून ह्या मुद्द्यावर शेवटी त्याचं कौतुक करावं लागेल की एवढा दुःखाचा डोंगर कोसळला असताना सुद्धा त्या पीडितेच्या वडिलानं व्हिडिओ करून सांगितलं की कुणीच राजकीय नेत्याने भेटायला येऊ नये. त्याला माहीत आहे भेटायला येऊन काय करणार आहेत, दिवे लावणार आहेत ते. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
कायदा सुव्यवस्था ढासळली सगळी, आहे का नाही? अरे कायदेच असे कुचकामी झालेत, कायद्यालाच अशा पळवाटा झाल्यात की न्याय देवताच असं म्हणते, न्याय व्यवस्थाच असं म्हणते 10 गुन्हेगार सुटले तर हरकत नाही, पण एका निरपराधाला फाशी झाली नाही पाहिजे असं आपलं संविधान म्हणतंय. आणि ते चुकीचं नाही आहे का नाही? बरोबर आहे ते. खोट्या केसेसमध्ये एखाद्या निरपराधाला शिक्षा होणं हे खूप बेकार आहे ना. तसं होऊ नये म्हणून त्याचा फायदा घेऊन अनेक गुन्हेगार सुटतात. आणि त्याच्यामुळं कायद्यात बदल आवश्यक आहे का नाही? किमान एका केसेससाठी तरी, किमान अशा गुन्ह्यासाठी तरी कायद्यात बदल केला पाहिजे. आणि तसा बदल करून सुद्धा जर त्याला फाशी नाही दिली, जर त्याला चौकामध्ये शिक्षा नाही दिली, जर त्याचा चौरंग नाही केला, तर मग गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मग काहीच हरकत नाही. पण बूड न शेंडान तुम्ही उठले की राजीनामा, उठले की राजीनामा. अरे यायलं का नाही तुम्हाला काही? हां, बरं व्हायलं काय त्यानं तुम्ही म्हणून कोण मोजायलं तुम्हाला? हां, याच्यामुळं मी ही आजची काव्य लिहिलं आहे, कविता लिहिली आहे. अत्यंत वाईट घटना आहे, बोलू नये त्याच्यावर, पण बोलायची वेळ येते या राजकीय लोकांमुळं. ऐकूया विकृतीचा कळस आणि नीच राजकारण या शीर्षकाखाली मी ही कविता लिहिलेली आहे, काल तिला प्रसिद्धी दिलेली आहे. ऐकूया. अन्याय अत्याचाराच्या भीतीने इथे सामान्य माणूस तंग आहे. अन्याय अत्याचाराच्या भीतीने इथे सामान्य माणूस तंग आहे आणि निरागस लेकरांचे बळी घेऊनही त्याला जातीयवादाचा रंग आहे. काय म्हणावं याला? कायद्याचा भंग करून काही जण सैतानाप्रमाणे वागू लागलेत. कायद्याचा भंग करून काही लोक सैतानाप्रमाणे वागू लागलेत आणि त्याचाच आधार घेऊन राजकारणी गृहमंत्र्याचा राजीनामा मागू लागलेत. बस, बाकी काही नाही. ते पीडिता गेली कुणीकडे, तर गुन्हेगार केला कुणीकडं, याचा राजीनामा दे फक्त, बस झालं यांचं समाधान. आरोपीला फाशी देणं हे कोणत्या गृहमंत्र्याच्या हातात असतं काय? सवाल आहे माझा सगळ्यांना. हे जे मोठमोठ्याने बोंबलायला लागलेत ना, पोस्ट टाकून आकलीचे तारे तोडायला लागलेत, त्यांना माझा सवाल आहे की आरोपीला फाशी देणं हे कोणत्या गृहमंत्र्याच्या हातात असतं काय? जामीनवर सुद्धा कसा सुटला म्हणतात. अरे जामीन कुणी दिली त्याला? कोर्टानं दिली. गृहमंत्र्यांनी दिली का? पहिल्या केसमध्ये त्याच्या हातात आहे का? हां, जमानत कोण मंजूर करतं? कोर्ट मंजूर करतं. आरोपीला फाशी देणं हे कोणत्या गृहमंत्र्याच्या हातात असतं काय? आणि नसेल तर त्याचा राजीनामा मागणं घटनेच्या कलमात बसतं काय? सांगा. सवाल आहे माझा त्या पोस्ट करणाऱ्यांना आणि त्या राजकीय लोकांना. मोठं तोऱ्यामध्ये राजीनामा मागायलेत ते. मागून काही गृहमंत्री झाले नाहीत का कुणी? हां, अशाच शिक्षा दिल्या का त्यांनी? त्याला कायद्याची प्रक्रिया तर पूर्ण करावी लागेल, नाही लागणार. आणि मग त्यानं जर तसा निर्णय घेतला तर मग तिकूनही तुम्ही ओरडायला तयार. हे काय कायद्यात बसलं काय? यालाच कसं काय असं वागणूक? बाकीचे कुठं गेले होते? अरे वा. हां हां, म्हणजे दोन्हीकूनही तुम्ही बोलायला मोकळे. आरोपीला फाशी देणं हे कोणत्या गृहमंत्र्याच्या हातात असतं काय? आणि नसेल तर त्याचा राजीनामा मागणं घटनेच्या कलमात बसतं काय? पीडिताच्या कुटुंबाच्या सांत्वनाआधी काहींना राजीनाम्याचं पडलं आहे. त्याचं सांत्वन करायचं बाजूलाच गेलं. त्याच्यामुळंच कदरून त्यानं सांगून टाकलं की माझ्याकडं कुणीच येऊ नका, मला काही गरज नाही राजकीय लोकांची. घटना घडून गेली, त्याचं लेकरू गेलं आणि हे राजीनामा मागा म्हणून मग त्या मीडिया पुढं बोंबलणार पुन्हा. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काय करायचं आहे त्यांच्या सांत्वनाला? येऊच नका ना तुम्ही. निर्णय घेऊन टाकला त्यानं. पीडिताच्या कुटुंबाच्या सांत्वनाआधी काहींना राजीनाम्याचं पडलं आहे आणि प्रत्येक बाईटच्या मागे अनेकांचं कुटील राजकारण दडलं आहे. बघा, फक्त संधीचा फायदा घ्यायला इथे अनेक नराधम टपलेले आहेत. ऐका लक्ष देऊन. फक्त संधीचा फायदा घ्यायला इथे अनेक नराधम टपलेले आहेत आणि सगळ्याच जातीत, शहरात आणि गावात भीमा कांबळे टपलेले आहेत. एकट्या त्यांच्याच जातीत नाही. ऐका अजून एकदा काय म्हणतो मी. गुन्हेगाराला जात नसते. फक्त संधीचा फायदा घ्यायला इथे अनेक नराधम टपलेले आहेत आणि सगळ्याच जातीत, गावात, शहरात भीमा कांबळेसारखे टपलेले आहेत. काय चूक आहे याच्यामध्ये?
हां, मग त्याचा द्वेष कशामुळं? राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. या पुन्हा काय, पुढं काय? आपल्या हातबल हातात फक्त त्यांना पकडून द्यायचा अधिकार आहे, कायद्याप्रमाणे. बरं का, कायदा हातात घेताच येत नाही ना कोणाला. म्हणून आपल्या हातबल हातात, हातबल शब्द वापरला मी, की सगळं कळत असून आपल्याला हातबल व्हावं लागायलंय. कायदा हातात घेता येत नाही. आणि म्हणून आपल्या हातात सामर्थ्य असून सुद्धा आपल्या हातबल हातात फक्त त्यांना पकडून द्यायचा अधिकार आहे आणि गुन्हेगाराला कडक शिक्षा द्यायला न्यायालयाचा सोपस्कार आहे. मग तिथं चलतं वर्षानुवर्ष, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही आहे. प्रकरणंच असे झालीत त्यांच्याकडं ढीगभर आणि हजारोंशी, की त्यांची त्यांनाच कळणं कसे निकाली काढावेत. ते लोक न्यायालय घेऊन सुद्धा उरकणत काही. आणि शेवटी अशा वेळी पक्षीय राजकारण सोडून प्रकरण कडीला नेलं पाहिजे. सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे माझं, की घटनाच अशा या घोर कलियुगामध्ये घडू लागल्यात. कालच्या 3 दिवसात 3 घटना घडल्यात, 3 घटना. आणि त्याही सेम एका पुरुष जातीच्या अर्भकाला 3 वर्षाचा सुटकेसमध्ये कापून टाकलं. बिहारचा आरोपी येतो, तो 16 वर्षाचा आहे, तोही नाबालिग आहे, तो गुन्हा झाला. दुसरा हा भोरचा गुन्हा नसरापूरचा. आणि तिसरा केज तालुक्यात आमच्या घडला, की ज्यानं स्वतःच्या सख्ख्या नातीला 3-4 वर्षाचा अत्याचार केला. त्याला पोलिसांना अटक केली आहे. आजोबा, सख्खा आजोबा, मुलीच्या मुलीवर अत्याचार केला. काय म्हणावं? अशा घटना पदोपदी घडायला लागल्यात. घोर कलियुग आलंय. याच्यामुळं हा राजकीय आणि पक्षाचा द्वेष सोडून याच्यावर काहीतरी तोडगा काढावा लागेल. तुमचा वैयक्तिक द्वेष बाजूला ठेवावा लागेल आणि या कायद्यापुरती का होईना काहीतरी दुरुस्ती करावी लागेल. अशावेळी पक्षीय राजकारण सोडून प्रकरण कडीला नेलं पाहिजे आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी यंत्रणेला सहकार्य केलं पाहिजे. एवढी कळकळीची विनंती आणि कळकळीचं आवाहन मी करतो, की तुमच्या डोक्यातली जी घाण आहे ना वैयक्तिक पक्षाची किंवा राजकीय, ती टाकून द्या. निरागस लेकरं बळी चाललेत, त्याच्यामुळं एकमेकाचा वैयक्तिक द्वेष सोडून द्या आणि याच्यावर नेमकं काय करता येईल हे पक्षीय सोडून राजकारणाच्या पलीकडे जाऊन याच्यावर काहीतरी तोडगा काढा. माझं आवडलं असेल हे भाष्य आणि कविता तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.